नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वीच्या नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारे 15 जबरदस्त असे प्रश्नांचं त्या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत। ॲपवर हा व्हिडिओ येईल, यूट्यूबला येईल। व्हिडिओ नक्की आवडेल याची शाश्वती आहे। प्रश्न खूप सुंदर आहे, सांगण्याची पद्धत आणि लवकर कसं काय प्रश्न सुटेल याचं सगळं विश्लेषण अतिशय सुंदर त्या ठिकाणी करणार आहे। व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲप घ्या। कमी पैशामध्ये आपण त्या ठिकाणी सर्व ज्ञान त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय। नवीन बॅचेस सुरू झालेले आहे 2025च्या पेपरसाठीच्या, त्यासाठी पण माहिती आपण त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे, सैनिक स्कूल 5वी आहे, 8वी शिष्यवृत्ती आहे, 5वी शिष्यवृत्ती आहे, नवोदय आहे आणि पोलीस भरती आहे। एवढ्या बॅचेस त्या ठिकाणी आहेत। असो, चला सुरुवात करूयात। येणाऱ्या शिष्यवृत्तीला नवोदयला येणारी महत्त्वाची गणित की याचपैकी आपल्याला त्या पेपरला गणित विचारली जातील। आता दशांश अपूर्णांकाची बेरीज त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यांनाच माहित आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना दशांश तळाखाली दशांश तळ लिहून बेरीज वजाबाकी करायची असते। पूर्ण संख्या आहे, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजा ही 30 पूर्ण संख्या आहे। फसवायला दिलेलं आहे म्हणजे त्याचं इकडं न चुकण्यासाठी 0 देऊन टाका आणि 0.000 आणि 3 न चुकण्यासाठी इथं 0 इथं 0 इथं मस्तपैकी देऊन टाका, काही फरक पडणार नाही। ओके, त्या ठिकाणी आणि बेरीज करायला सुरुवात करा। 3 आणि 3 6, 0 0, 3 3 दशांश तळाखाली दशांश तळ 3 आणि 3 33.3306 33.3306 पर्याय क्रमांक 1 नंबरचं आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं। हा सरावाचा भाग आहे, फक्त इथं कन्फ्युजन होऊ नका। 30 पूर्ण संख्या, 11 पूर्ण संख्या, 11.0 घ्या, पण तुम्हाला 1.1 असंच लिहावं लागणार आहे आणि इथं न चुकण्यासाठी 0 द्या, काही फरक पडत नाही। नवोदयला 100% एक गणित असतंच म्हणजे असतंच आणि स्कॉलरशिपला सुद्धा त्या ठिकाणी गणित असतं। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढील छायांकित केलेल्या आकृतीचा व तिचा अपूर्णांक कोणता योग्य पर्याय आहे? अपूर्णांकावर आधारित राजा हो गणित आहे, एकदम सोपा प्रकार आहे। पहा, भाग किती केले ह्या आकृतीचे हे समजून घ्या। पहिल्यांदा इथं त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं समान भागाचा जर विचार केला, 1 2 3 1 2 3 3 आणि 3 6 भाग केलेले त्याचे आणि त्यापैकी आपल्याला काय विचारलेलं आहे? छायांकित। त्यापैकी 2 भाग रंगवलेले, बे1 बे3 त्या ठिकाणी 6, याचं अतिसंक्षिप्त रूप 1/3 1/4 नाही, तिथं 1/3 येतं म्हणजे आपल्याला योग्य विचारलाय म्हणजे अयोग्य आहे। परत 3 आणि 3 6 भाग केलेले आहेत, 6 भाग करून त्याचा 1 भाग रंगवलेला आहे म्हणजे हे बरोबरच आहे। त्याच्यानंतर पुन्हा इथं 6 भाग केलेले आहेत, 6 पैकी 3 रंगवलेले आहेत, तर आपल्याला रेखांकित भाग 3 1 3 3 2 6 1/2 याचा अतिसंक्षिप्त रूप 1 येतं, याचा अर्थ हे सुद्धा बरोबर नाही। परत इथं 6 भाग केलेले, 4 रंगवलेले आहेत, बे 2 4 बे3 6 2/3 म्हणजे ड बरोबर आहे आणि ब बरोबर आहे। ब आणि ड पर्याय क्रमांक 4। भाग किती केलेत इथं फसवलंय तुम्हाला, इथं बऱ्याच वेळा फसवलं जातं, इथं देतच नाही। मग पोरं काय म्हणतात माहिती का, 1 2 3 4 आणि 5 नाही, समान किती भाग केलेले आहेत हे समजून घे। इथं फसवलंय, ही रेष पुढे ने 6 समान भाग आहे, 1 2 3 3 आणि 3 6 1 2 3 3 आणि 3 6 1 2 3 3 आणि 3 6 6 भाग आहे। आणि मग इथं बऱ्याच वेळा काय होतं, पोरं नाही का 11/11 असं उत्तरच दिसत नाही आणि पोरं म्हणतात चुकलं नाही, याला अतिसंक्षिप्त रूप आहे 1, किंवा समजा इथं 12/3 पोरं म्हणतात 12/3 नाहीच आहे पर्याय, नाही 3 चोक 12 4 उत्तर आपलं। अतिसंक्षिप्त रूपाला सुद्धा घाबरू नका, याचा अतिसंक्षिप्त रूप 1 येते, आपल्याला इथं 1/2 आहे, तिथं 1च्या खाली 1, पूर्ण संख्येच्या खाली 1ला महत्व नाही, पण पूर्ण संख्येच्या वर जर 1 असेल तर त्या 1ला त्या ठिकाणी महत्व आहे। असो, ओके, चला गणित आवडत असतील तर नक्की पहिल्यांदा लाईक करा आणि गणित वहीवर लिहून घ्या, प्रश्न परत सोडवा आणि हीच PDF परत आपण त्या ठिकाणी टेलिग्रामला टाकतोय। टेलिग्राम पण सगळ्यांनी त्या ठिकाणी जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला प्रिंट मारून त्याचे प्रश्न पटापट सोडवता येतील। ओके,
1 ते 10 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 2 अंकी विषम संख्या किती? पहिल्यांदा आपल्याला एक समजून घ्या, इथं 1 अंकी संख्या राजा हो 9 आहे हे फायनली. त्याच्यानंतर 2 अंकी संख्या एकूण किती आहे? तर 2 अंकी संख्या एकूण 90 आहे. ओके, मग आता ह्या 90 मध्ये कोण कोण असणारे? साहजिकच सम आणि विषम असणारे फायनली. आणि मग त्याच्यामध्ये 45 सम असणारे आणि 45 त्या ठिकाणी विषम असणारे 2 अंकी संख्येमध्ये. लक्षात घ्या, पहिल्यांदा 1 अंकी संख्या 9 झाल्या, 2 अंकी 90, 3 अंकी 900, 4 अंकी 9000. आता 1 ते 100 मध्ये विचार केला तर 50 सम आहे 50 विषम आहे. 1 ते 100 मध्ये सर्वात जास्त वेळा वापरला जाणारा अंक 1 आहे 21 वेळा. सर्वात कमी वापरला जाणारा अंक 0 आहे 11 वेळा. त्याच्यावर ज्यावेळेस गणित येतं ना, 2 अंक नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती, 2 अंक असणारे एकूण संख्या किती 2 अंकी, त्यावेळेस ते फसवे प्रकरणामध्ये आपण त्याच्यावर सविस्तर बोललेलो आहे. फसवे प्रश्न पण त्या ठिकाणी घेतलेले आहे. चला, 4/7 चा सममूल्य अपूर्णांक कोणता? म्हणजे कोणाचा अतिसंक्षिप्त रूप 4/7 येतं? याचं तर होऊ शकत नाही. याचा 4 ने भाग जातो, 4 त्रिक 12, 4 सत्ता 28, नाही जमणार. याला भाग जातो, 5 चौक 20, 5 सत्त 35. हो, आपला सममूल्य अपूर्णांक आहे हा, होऊ शकत नाही. 20/35 सममूल्य, कारण 5 चौक 20 आणि 5 सत्त 35, 4/7 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतंय. अतिसंक्षिप्त रूप संख्या तुम्हाला मोठ्या येतात. 5-7 वर्षाचे पेपर जर उचकून पाहिले तर संख्या मोठ्या येतात, म्हणजे मूळ संख्येचे पाढे तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. पुढं 84/11 या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील रूपांतर ओळखा. साधी गोष्ट आहे. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर करताना छेदाने अंशाला भागायचं. 11/8 होतात, 11 सत्त 77, 84 मधून 77 गेले, 7 उरले. आलाला भागाकार पूर्ण संख्या आहे, आलेली बाकी अंशस्थानी मांडायचंय आणि ज्याने भागले ती संख्या खाली मांडायची. 7.7/11. बघा ना, 11 सत्त 77 आणि 7 84. इथं असं होऊ शकत नाही. याचा अर्थ 7 1 7 7 1 7, इथं किती झाले 12. इथे बघा 11 8 88 4 92, 92/11 होतात, नाही. 11 चौक 44 आणि 8 52 छेदस्थानी 11, नाही जमणार. ओके, विषय संपला. पर्याय क्रमांक 2 नंबरचं उत्तर. चला पुढं, अनुप जवळ 50 100 200 व 500च्या प्रत्येकी 10 नोटा असून त्याच्याकडे एकूण रक्कम किती? 100% गणित येणार आहे. पोरं काय करणार या गणितामध्ये? 10च्या 10, 10ला 10, 50ला 10 ने गुणणार, 100ला 10 ने गुणणार, 200ला 10 ने गुणणार आणि 500ला 10 ने गुणणार आणि नंतर बेरीज करणार. याच्यापेक्षा सगळ्या नोटा 10-10 आहे ना, मग याचीच बेरीज करा ना. 50 अधिक 100 अधिक 200 अधिक 500 यांची बेरीज केली. 500 700 800, 850 झाल्या. प्रत्येकाच्या 10 नोटा आहे, म्हणजेच त्या ठिकाणी 8500. पर्याय क्रमांक 1. म्हणजे वेळ वाचेल तुमचा. नाही तर 50 गुणुले 10 500, 100 गुणुले 10 1000, 200 गुणुले त्या ठिकाणी 10 2000 आणि 500 गुणुले 10 5000. यांची बेरीज 8500, म्हणजे 8500च त्या ठिकाणी येणार आहे. चला पुढं, वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी असल्या त्या वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? पहा, वर्तुळ केंद्रकामध्ये वर्तुळ केंद्र एकच त्या ठिकाणी असतं. वर्तुळ केंद्र आणि जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या असते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा वर्तुळाचा व्यास असते, तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळाची त्रिज्या 15 आहे, सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास आहे ती कोणाच्या तर त्रिज्येच्या. 15 दुने 30. आणि याच्या फसवे प्रश्न सुद्धा आपण क्लिअरेशन केलेला आहे. तुम्हाला असं देतील, एका वर्तुळात 30 व्यास आहेत, 30 व्यास जीवांची संख्या विचारतील. पोरांना 60 लिहिणं गरजेचं आहे, पोरं 15 लिहितील, कारण त्यांना माहिती आहे व्यासाच्या निम्म त्रिज्या आहे. पण प्रश्न काय विचारलाय समजून घ्या. व्यास, आता समजा तुम्हाला इथं व्यास 1 दिलेला आहे, त्रिज्या किती आहे 2, पण व्यास 2 सेमीचा दिला तर त्रिज्या 1 सेमीची आहे. समजून घ्या, एका वर्तुळात असंख्य जीवा, असंख्य व्यास, असंख्य त्रिज्या काढता येतात. वर्तुळ केंद्र एक आणि कडेचा भाग म्हणजे वर्तुळाची काय आहे? परिघ आहे. आणि वर्तुळावर मुली बिंदू उभ्या केले जातात आणि रेषाखंड. समजा इथं 5 मुली उभ्या केल्या आणि एकमेकांशी हस्तांदोलन केले, शिकवलेले आपल्याला. 5 गुणुले 4 भागिले 2, 2 दुने 4 आणि 5 दुने 10 आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, चला पुढे जायचंय. प्रश्न पहा काय आहे. वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी असते. झाले गणित वाटते, आताच परत आलतं. ओके, पहा पुढचा प्रश्न.
एक रिम कागदापैकी 15 दस्ते कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आपल्याला उत्तर कागदात विचारले. मग 12 वस्तू 1 डझन अर्धा दस्ता, 24 वस्तू 1 दस्ता 2 डझन, 144 वस्तू 1 ग्रोज 12 डझन 6 दस्ते, त्याच्यानंतर 480 वस्तू 1 रिम 40 डझन 20 दस्ते. तक्ता पाठच पाहिजे. आणि मेन तुम्हाला उत्तर कशात विचारले याला लय महत्वाचं स्थान आहे. मग आता काय करायचंय तुम्हाला, एक रिम मधून आपल्याला 15 दस्ते वजा करायचे आणि त्या सगळ्यांचं रूपांतर आपल्याला कागदात करायचंय. उत्तर कागदात विचारलंय. मग एका रिम मध्ये 480 वस्तू असतात आणि एका दस्त्यामध्ये 24 वस्तू असतात. 480 एक 480 आणि इथं 15 चौक 60 8 6 15 2 30 7 360 आणि या दोघांची वजाबाकी केली तर 120 कागद त्या ठिकाणी मिळतील. कागद आता किती कागद? मग पर्याय दिले नाही. पर्याय असं पण असू शकतो. मग आता इथं दस्ते दिलेला आहे. मग आता समजा जर तुम्हाला 10 दस्ते, एका दस्त्यात 24 240 अजिबात जमू शकत नाही. दुसरा पर्याय 10 डझन, एका डझन मध्ये त्या ठिकाणी 12 वस्तू, 12 10 120 आपलं उत्तर आहे. 3 नंबर नाही. 12 पंचे 60 वस्तू येतात नाही. 12 12 144 येतात. 4 नंबर नाही, 3 नंबर नाही, 2 नंबर. कारण 120 वस्तू म्हणजेच 10 डझन 12 10 120. ओके, चला पुढचा प्रश्न पहा काय आलेला आहे. गौरवला 2 किलोमीटर अंतर धावण्यास 20 मिनिटं लागतात तर गौरवचा धावण्याचा प्रति ताशी वेग किती आहे? म्हणजे एका तासाला तो किती जाऊ शकतो असं विचारलेलं आहे. मग तो 2 किलोमीटर जायला 20 मिनिटं लागतात ना. मग बघा 2 किलोमीटरला 20 मिनिटं, पुढच्या 2 किलोमीटरला त्या ठिकाणी 20 मिनिटं, पुढच्या 2 किलोमीटरला त्या ठिकाणी 20 मिनिटं, असे एकूण 60 मिनिट झाले. याचा अर्थ तुमचा 1 तास झाला. 1 तास झाला म्हणजे 6 किलोमीटर झाले. 6 किलोमीटर प्रति तासी वेग आहे म्हणजे 6000 मीटर आहे. अरे बघा, गौरव 2 किलोमीटर जायचं असेल का त्याला 20 मिनिटं, प्रति ताशी म्हणजे एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला. मग तो 20 मिनिटात 2, 20 मिनिटात 2, 20 मिनिटात 2 म्हणजे 60 मिनिटं झाले. 1 तास झाला. वेळ तुमचा वेग जर पाहिला तर 6 किलोमीटर झाला. ओके, चला पुढचं गणित पाहू काय आलेलं आहे. घनाच्या पृष्ठांची संख्या, घनाच्या संख्यांचा काढायचा गुणाकार किती? आता सगळ्यांना हे सुद्धा तक्ता पाठ आहे. घनाला एकूण 6 पृष्ठे, त्याच्यानंतर 12 कडा, 8 शिरोबिंदू, घनाचे सर्व पृष्ठे चौरसाकृती, इष्टिकाची तिला 6 पृष्ठे, 8 शिरोबिंदू, 12 कडा, पण इष्टिकाची तिचे सर्व पृष्ठे हे आयताकृती. आणि मग आपल्याला घनांच्या पृष्ठांची संख्या, घनांचे पृष्ठ जे 6 आहे आणि घनांच्या कडा, घनांच्या कडांचा जर विचार केला तर घनांच्या कडा त्या ठिकाणी साहजिकच 12 आहे, शिरोबिंदू 8 आहे, 12 सक 72. पर्याय क्रमांक 4 नंबरच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. 72 गुणाकार येणार आहे. याच्यावर एक तरी गणित आपल्याला येणार आहे. फक्त फरक 3 ने मोठा 3 ने लहान थोडंसं बारकाईने पाहायचं. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग जातो असा प्रश्न आहे. 3ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. 4 आणि 2 6 आणि 1 7, 3च्या पटीत 7 नाही. 8 आणि 2 10 आणि 2 12, 3 चौक 12 जातो भाग. 8 आणि 8 16, 3च्या पाड्या 16 नाही. 9 आणि 1 10 आणि 3 13, 3च्या पाड्या 13 नाही. आणि मग पहा 8 अधिक 2 10 आणि 2 12, बेरीज 12 आलेली आहे. याचाच अर्थ 3 ने 12ला भाग जातो म्हणजे जातो. 3ची कसोटीच आहे संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत पाहिजे, किंवा 9ची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज 9च्या पटीत. अमरच्या 200 पाणी वहीची 50 पाणी भरली आहेत तर किती टक्के पाणी भरली आहेत? शेकडेवारीवर आपल्याला 2-3 गणित येणार आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. गणित आवडत असतील तर नक्की लाईक करा. गणित लिहा आणि असल्याच गणितांचा सराव करा. 100% नाही, 1,00,000% ही गणित नवोदय 20 जानेवारी 2024 आणि स्कॉलरशिप 18 फेब्रुवारी 2024ला तुम्हाला नक्की दिसतील. या स्वरूपाचे दिसतील, क्रिया ह्याच दिसणार आहेत. मग आता आपल्याला पाने 50 भरलेली आहेत. मग आपल्याला भरलेली पानं काढायचे. 200 पानं त्यापैकी 50 भरली. शेकडा म्हणजे 100. याचाच अर्थ 50 गुणुले 100 भागिले किती? 200. 0 0 0 0, 25 2 50. याचाच अर्थ 25% झालं. पर्याय क्रमांक 1. आणि किती टक्के पानं भरली नाही असा प्रश्न विचारला. टक्के म्हणजे 100. 100 मधून 25 गेले, 75 नाही भरले. पर्याय दिलाच नाही कारण आपल्याला भरलेली पानं विचारलेली आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न पहा.
दशादशे 10% दराने 12,000चं 5 वर्षाचं सरळ व्याज. अतिशय सोपा आणि साधा. सरळ व्याजावर आपल्याला 3 गणित येतात, त्यापैकी एक साधं येतं, एक मीडियम येतं आणि एक थोडंसं विचित्र लेवलचं येतं. आणि ती सगळे प्रकार आपण 3-4 व्हिडिओ सरळ व्याजाच्या ॲपमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यात सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग 0 0 0 आणि मग 120, 10 5 50 आणि 12 5 60 उरलेले 0, 6,000 रुपये सरळ व्याज झालं. ते असं पण विचारतील रास किती झाली, 12,000 अधिक 6,000 8,000. 0 जर एखादा कमी पडला तर 600 उत्तर पण त्या ठिकाणी लिहायला तयार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया काय आले. 24च्या सर्व विभाजकांपैकी समविभाजकांची, आता इथं शब्द लय फसवे आहेत. विभाज्य म्हणजे 24चा पाढा, 24चा लहान विभाज्य, 24 मोठा विभाज्य सांगता येणार नाही. 24चा लहान विभाजक 1, मोठा विभाजक 24 आहे. शब्द पेपरला गेला नीट पहा, येतं नवोदयला तर फिक्स प्रश्न आहे याच्यावर. मग 24चे विभाजक काढू म्हणजे 24ला भाग जाणाऱ्या 1 ने जातो, 2 ने जातो, 3 8 24, 4 सक 24, 8 त्रिक 24, 12 2 24 आणि 24 1 24. 0 समय नाही, विषम नाही. नवोदयचं नीट वाक्य लक्षात ठेवा. 0 समय नाही आणि विषमही नाही. 0च्या पुढे जर अंक लागला तर तो समविषम ठरणार आहे. काय व्हायचंय ते. ओके, समविभाजकांची संख्या, मग इथं 1 विषमे, 2 समे, 3 विषमे, 4 समे, 6 समे, 8 समे, 12 समे, 24 समे. 1 2 3 4 5 6, 6 पर्याय क्रमांक 2 नंबर उत्तर. त्या विभाजकांची बेरीज विचारतात, पण इथं एक काळजीपूर्वक लक्षात ठेवा, विभाज्य का विभाजक. विभाज्य म्हणलं का त्या संख्येचा पाढा म्हणायचं. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या साहजिकच 99, मोठ्यात मोठी 3 अंकी साहजिकच 999. यांची बेरीज करा. मग त्यांनी सांगितलंय मोठ्यात मोठी सम विचारली का नाही, 98 घेतली असती. मोठ्यात मोठी 3 अंकी विषम विचारली म्हणजे संख्या विचारली, बेरीज. चला 9 9 18, 9 9 18 1 19 7 चाला 1, 9 1 10, 1098 बेरीज झाली. लहानात लहान 4 अंकी संख्या यांच्यातला फरक, लहानात लहान 4 अंकी संख्या म्हणजे 1000. आणि मग त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 1098 आणि 1000 यांची वजाबाकी करा 98. इथं काळजीपूर्वक फक्त एक लक्षात ठेवा या प्रकारामध्ये काय, मोठ्यात मोठी 4 अंकी सम 9 9 9 8, 8 घ्यायचा आहे सम. इथं लहानात लहान विषम 4 अंकी 1001. तुला सम विचारली का विषम विचारली का तशीच विचारली. 1 अंकी मोठी 9, 1 अंकी मोठ्यात मोठी त्या ठिकाणी 2 अंकी मोठ्यात मोठी 99, 3 अंकी मोठ्यात मोठी 999, 4 अंकी मोठ्यात मोठी 9999. पण सम विचारल्यावर शेवटच्या एकक स्थानी 9च्या जागी 8 घ्यायचा आहे. ओके, पुढे जायचंय. राकेशचा जन्म 10 फेब्रुवारी 2005 रोजी रविवारी झाला, तर त्याच्या 3ऱ्या वाढदिवसानिमित्त बघा इथं जन्म झालेला आहे 10 फेब्रुवारी 2005. पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा. पहिला वाढदिवस 2006, दुसरा वाढदिवस 2007 आणि तिसरा वाढदिवस 2008. टोटल फसवं गणित आहे इथं. मग 2008च्या लीप वर्षाचा विचार तू करशील आणि 2 वारांनी पुढे जाशील. जरी लीप वर्ष आलं राजा तरी लक्षात ठेव, स्कॉलरशिपला आपल्याला 3 उदाहरणं येतात दिनदर्शिकेवर आणि बुद्धिमत्तेच्या पेपरला 2, अशी 5 उदाहरणं दिनदर्शिकेवर असतात आणि ती टोटली फसवी असतात. दिनदर्शिका प्रकरणामध्ये नीटनेटकं पहा. राकेशचा जन्म 10 फेब्रुवारी 2005 ला कधी झाला, रविवारी. मग आता 2005 लीप वर्ष नाहीचे म्हणजे येणारा पहिला वाढदिवस त्याचा 100% कधी येणार आहे, सोमवारी. दुसरा वाढदिवस त्याचा 100% मंगळवारी येणार आहे. इथपर्यंत अडचण नाही. अडचण इथं सुरू होते. पोरं म्हणतात चला आता 2008 लीप वर्ष आलं, जाऊ 2 वारांनी पुढं, बुधवार आणि गुरुवार. चुकलं, गुरुवार लिहिला तर 100% चुकलं. अरे बाबा इथं 100% 2008 लीप वर्ष आहे, पण ते केव्हा 2 वारांनी पुढे जायचं, ज्या वेळेस ती तारीख आहे ना तुझी, ही तारीख त्या वर्षातली ती तारीख आहे ना फेब्रुवारी महिन्याची, ती 29 ला क्रॉस करून गेली पाहिजे. 29 फेब्रुवारीला क्रॉस. 2008 लीप वर्ष 29 तारखेला क्रॉसच करत नाही, 10 फेब्रुवारी ती. म्हणजे 2 वारांनी पुढे न जाता एकाच वाराने पुढे जायचं. बुधवार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 नंबरचं आपलं उत्तर. चला पुढं.
2/7, 9/7, 5/7, 1/7, 3/7 या अपूर्णांकाचा चौथा क्रम लावल्यावर सर्वात शेवटी कोणता अपूर्णांक येईल? छेद समान आहे. छेद समान असल्यानंतर ज्याचा अंश लहान तो लहान, नंतर थोडासा मोठा 2/7, थोडा मोठा 3/7, 5/7 आणि त्या ठिकाणी 9/7 हा झाला तुमचा चढता क्रम. आणि मग शेवटी कोणता अपूर्णांक येईल? 9/7. पर्याय क्रमांक 1. तुम्हाला लहान आणि मोठ्याची बेरीज विचारतात म्हणजे 1/7 अधिक 9/7, फरक विचारतात, गुणाकार विचारतात, फक्त लहान मोठेपणा समजला पाहिजे. चला पुढं. 2,45,452 या संख्येतील 4 अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेतील फरक किती? मग पहा 2,45,452 2 व 4च्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेतील फरक किती? पहिल्यांदा 2ची स्थानिक किंमतची बेरीज करू. इथं 2 इथं 2 म्हणजे इथं 4 बद्दल 0, इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0. 2ची स्थानिक किंमत 2 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 2,02,000. आता 4ची स्थानिक किमतीची बेरीज करू. 24, 54, 52. इथं 4 धारा 0, इथं 4 धारा 0, 0. 40,400. दिलेल्या संख्येतील 2च्या स्थानिक किमतीची बेरीज 2,02,000 झाली आणि 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 40,400 झाली. याचाच अर्थ 2,02,000 मधून 40,400 काय करायचे? वजा. इथं 2 0, इथं या ठिकाणी 10, या ठिकाणी 9, या ठिकाणी 9, 1 1, त्याच्यानंतर 5 9 आणि 6 1,59,602. पर्याय क्रमांक 2 नंबरचा आपलं सरळ साधं त्या ठिकाणी उत्तर. ओके. सरावाचा भाग आहे, गणित चांगलं वाचनाचा भाग आहे. जर गणित नाही वाचलं तर चुकू शकतं. हा एक स्कॉलरशिपचा खूप महत्वाचा प्रकार आहे 5वीचा. 4,545 ला भागिले 9 या भागाकारात 4ने भाजक 4ने कमी केला तर फरक काय पडेल? 1000% उत्तर 404 ने वाढेल. नीट लक्षात ठेवा. भाजक 1 ने कमी केला उत्तर 101 ने वाढेल. भाजक 1 ने त्या ठिकाणी 2 ने कमी केला उत्तर 202 ने वाढेल. भाजक 3 ने कमी केला उत्तर 303 ने वाढेल. भाजक 4 ने कमी केला उत्तर 404 ने त्या ठिकाणी वाढेल. असंच उत्तर लिहायचं. मग 44 नाही 404 सिद्ध करून दाखवा सर. करून दाखवतो. 4,545 ला 9 ने भागा. भाजक 4 ने कमी केला. भाजक म्हणजे हा ज्याने भागतो ती आणि तो कमी केलेला आहे 4 ने म्हणजे किती ठेवला? 5. 9 1 9 9 5 45 पूर्ण भाग याला 0 9 5 45 याचाच अर्थ 505. 5 1 5 5 9 45 0 5 9 45 909. मग बघा 909 भागाकार वाढला. पहिला 505 होता आणि मग इथं 404 404 ने वाढला. इथं समजून घ्या पोरं इथं भाग द्यायला चुकतात. 5 9 45 पूर्ण 0 पूर्ण भाग गेला म्हणून 0. भाजक 1 ने वाढवला इथं काय केलाय? कमी केलाय. लगेच म्हणायचं 101 ने भागाकार वाढणार आहे. 1 ने त्या ठिकाणी वाढवला तर 101 ने कमी होणार आहे. क्रॉस. गणित सोडवण्याची सुद्धा गरज नाही तरी पण तुम्हाला उत्तर मिळतील. ओके. चला पुढं. 4 3 7 9 2 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांच्यात फरक काढून येणाऱ्या संख्येला कोणी भाग जाईल? चला मोठी संख्या 9 7 4 3 2. लहान संख्या 2 3 4 7 9. फरक काढायचा आहे. फरक काढायला चालू केला. 12 2 3 12 6 13 इथं 7 इथं 3 इथं 9 इथं 5 इथं 3 73,953. लहानात लहान आता कोणी भाग जाईल? 10ची कसोटी काय आहे? संख्येच्या एकक स्थानी 0 नाही जाणार भाग. इथं 2ची कसोटी काय आहे? संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 नाही जाणार भाग. 5ची कसोटी काय आहे? संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 3 अंक नाही जाणार भाग. पर्याय क्रमांक 2 संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत. 5 आणि 3 8 8 16 1 17 17 20 आणि 7 27 3च्या पाड्यात 27 आहे. 9 त्रिक 27. प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा. प्रश्न लिहून घ्या. याच प्रश्नांचा सराव करा. ओके.
24 तासी घड्याळाप्रमाणे एक रेल्वे 9 वाजता अ स्टेशनहून निघते व ब स्टेशनला 19:15 म्हणजे सायंकाळी 7:15 पोहोचते. गाडी बी स्टेशनला पोहोचायला 12 तासी घड्याळात किती लागले? आपल्याला 2017ला गणित आलतं. पोहोचलेली 19:15 पोहोचली. हे 24 तासी घड्याळे तिचं 12 तासी रूपांतर करताना त्याच्यातून फक्त 12 वजा कर यार, दुसरं काही नको करू. 7:15ला सायंकाळी पोहोचली. आणि लय ॲडव्हान्स झालं तर मध्यान्होत्तर किंवा शाळा 8:45ला चालू झाली 2:30 सुटली. शाळा किती वेळ ते पण झालेलं आहे. जर कोणती गोष्ट 12च्या सुरू झाली 12च्या नंतर संपली नंतरची वेळ 24 तासात रूपांतर करून त्याच्यातून पहिली वेळ वजा करा. हे सोपं होतं फक्त. आणि हे बघा याचं 24 तासात रूपांतर करायचंय, फक्त तासात 12 मिळवा आणि 24 तासाचं रूपांतर 12 तासात रूपांतर करा, तासातून 12 वजा करा. ओके, चला पुढचं गणिताकडे जायचंय आपल्याला. 325% शेकडेवारीचे आपल्याला 3-4 उदाहरणं विचारले जातात. 300 गुणुले 25 भागिले 100, चाचीचे म्हणजे गुणुले आणि टक्के म्हणजे 100. 3 गुणुले 25, 25 त्रिक 75. आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी झाले. असं पण विचारू शकतात 325% वाढवले, 325% वाढवले म्हणजे 75 वाढले, 300 अधिक 75, 375 उत्तर जर विचारलं तसं तर. चला पुढे जायचंय. काय विचारले पहा. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. क्रिकेट हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता इथं एक चित्र म्हणजे 25 आहे. क्रिकेट किती आहे? 1 2 3 4 5 6 7. म्हणजेच क्रिकेट आवडणारे जर पाहिले तर त्या ठिकाणी 25 गुणुले 7 25 7 175 आहेत विद्यार्थी. आवडणारी संख्या व्हॉलीबॉलपेक्षा, आता इथं व्हॉलीबॉलचे आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या, व्हॉलीबॉल त्या ठिकाणी 2च आहे. 25 दुने 50, यांच्यातला जर फरक काढला तर तो 125 आहे. पर्याय क्रमांक 1 नंबरचं उत्तर. व्हॉलीबॉलपेक्षा क्रिकेट 125 जण जास्त खेळतात, हे पण महत्वाचं. पुढं शेजार तक्ता एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे म्हणजे एक त्रिकोण 25 विद्यार्थी आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. याचाच अर्थ 20 गुणुले 25, 25 दुने 50 उरलेला 0. 500 विद्यार्थ्यांची माहिती त्या ठिकाणी दिली. अशा गणितामध्ये प्रमाण खूप महत्वाचं आहे. प्रमाण पोरं वाचत नाही, त्यामुळे साधे 4 मार्क त्या ठिकाणी निघून जातात. फक्त या गणितामध्ये समजून घ्या, 4 ने कमी 4 ने जास्त, ती जसे पर्याय येतील तसं ते गणित शांततेत सोडवा. असो, अशा पद्धतीने एकदम सुंदर येणाऱ्या 2024च्या नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारे 25 आदर्श प्रश्न त्या ठिकाणी घेतले. त्याच्या क्लुप्त्या नाही का, 4 ने भाजक कमी केला लगेच 404 ने भागाकार वाढला, 2 ने भाजक वाढवला तर 202 ने भागाकार कमी होणार आहे. असे साधे सरळ सोपे आणि त्याच पॅटर्नचे येणारे प्रश्न त्या ठिकाणी आपण घेतलेत. व्हिडिओ नीट पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ॲप डाउनलोडिंग करून घ्या. खूप कमी पैशामध्ये आपण शिष्यवृत्तीचं नॉलेज महाराष्ट्रभर त्या ठिकाणी देतोय, नोट्स देतोय. नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत, त्या बॅचची माहिती टेलिग्रामवर येईल, यूट्यूबला येईल. ती माहिती पहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. थांबूयात. धन्यवाद.